पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये। प्रचार समितीच्या सदस्यपदी न विचारता झालेल्या नियुक्तीवरून किरीट सोमय्या यांचा लेटर बॉम्ब। अन्य कोणाची तरी नियुक्ती करण्याची रावसाहेब दानवेंना विनंती। बारामतीत महायुतीतला संघर्ष चव्हाट्यावर। अजित पवार कार्यक्रमाला आले नसल्यामुळे शिंदेंच्या शिवसैनिकांनी दादांच्या पोस्टरवर टाकले काळे पडदे, तर प्रत्युत्तरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फाडले पोस्टर। मुख्यमंत्री पदाबाबत शहांकडे प्रस्ताव दिला नाही, अजित पवारांनी चर्चा फेटाळली, तर विधानसभेला मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातनं सुरुवात। किसन नगरमधून शिंदेंकडून योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री 15 कुटुंबांना भेटून साधणार संवाद। फडणवीसांच्या कृपेनं मला कधीही अटक होऊ शकते, फडणवीसांमुळे सीबीआयनं गुन्हा दाखल केला, अनिल देशमुखांचा दावा, तर सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न, फडणवीसांचा पलटवार। गृहमंत्री असताना काश्मीरला जायला भीती वाटायची, सुशीलकुमार शिंदे यांचं धक्कादायक विधान। नागपूर कार अपघात प्रकरणामध्ये संकेत बावनकुळे गाडीत असल्याची डीसीपी राहुल मदने यांची माहिती, तर ड्रायव्हरनं मद्यपान केल्याचा अहवाल देखील पॉझिटिव्ह, विरोधकांचा हल्लाबोल। सगळे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आक्रमक। 16 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार, दम असेल तर जरांगेंनी उपोषण करून दाखवावं, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचं आव्हान। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निर्बंधांवरून खासदार उदयनराजेंची आक्रमक भूमिका। विसर्जन मिरवणुका थांबणार नाहीत, डॉल्बी वाजणारच, उदयनराजे भूमिकेवर ठाम। मुंबईतील गणपतींना 20,000 कोटींचं विमा संरक्षण। जीएसबीच्या सेवा मंडळाला 400 कोटींचं, तर लालबागच्या राजाला 33 कोटींचं विमा संरक्षण।